केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी। कणकी प्रतिनिधी। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयात बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सूर्यकांत रेड्डी साहेब आणि श्री प्रशांत रेड्डी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी बोलताना मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला। महाराजांनी समाजाला दिलेली सप्तपदी, अहिंसेची शिकवण आणि व्यसनमुक्तीचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले। या जयंती उत्सवासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी जय सेवालालच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। आमदार भीमराव केराम यांनी घेतली अस्वल हल्ला प्रकरणातील दयाल धानोरा येथील कुटुंबियांची भेट। 2 दिवसांपूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले शेतकरी दत्ता बळीराम जाधव यांच्या घरी दिनांक 13 रोजी किणवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी सांत्वनपर भेट दिली। अस्वलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले शेतकरी यांच्या वारसास शासन नियमाप्रमाणे तात्काळ 10 लाख रुपयांचा धनादेश वनविभागाचे वन अधिकारी उमेश ढगे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला। या प्रसंगी गावातील ग्रामस्थ व भाजपाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरडकर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।